लागलं। नमस्ते बच्चों, हम लोग कल के चौथे पाठ का अगला भाग देखेंगे। आज हम लोगों ने कल देखा था कि कर्णिका, जिह्वाताई, श्यामराव और रामराव, इनमें संवाद चल रहा है। जिह्वाताई और कर्णिका दोनों एक दूसरे से बातें कर रही हैं। जिह्वाताई आपली व्यथा जी आहे, म्हणजे तक्रार जी आहे, ती तक्रार या ठिकाणी करते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिह्वाताई आणि कर्णिका करत आहेत. कारण पोटाबद्दल तक्रार जी आहे ती या ठिकाणी त्यांची आहेत. दोघंही बोलत असताना नासिका जी आहे ती नासिका तिथे या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा कर्णिका जी आहेत म्हणजे कान जो आहे तो तिच्याशी संवाद जो आहे तो साधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा कर्णिका काय म्हणते कानाला? कान म्हणतो आहेत, अगं ही बडबडी पोटाबद्दल तक्रार करते. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवय्ये काहीच काम करत नाही. बघा, या ठिकाणी नासिकेला कान म्हणजे कर्णिका जी आहे ती या ठिकाणी सांगते आहेत की बडबडी कोणाला म्हटलेलं आहे? जिभेला. जीभ जी आहे ती नेहमी बोलत असते आणि म्हणून कर्णिका जिह्वाताईला म्हणजे जिभेला बडबडी म्हणतो आहे. पोटाबद्दल ती तक्रार करते आहेत. तिचं म्हणणं आहे पोटोबा नेहमी खवय्ये काहीच काम करत नाही. पोटोबा जो आहे तो पोटोबा फक्त खात राहतो. कोणत्याही प्रकारचं काम जे आहे ते या ठिकाणी करत नाही. तेव्हा नासिका काय म्हणते? आपण काल बघितलं होतं की नासिका म्हणते आहेत, मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालू असतं. श्वास घेण्याचंही जादा काम मी करते, पण हे पोटोबा मात्र. बघा मुलांनो, आपण इथपर्यंत काल बघितलं होतं की नासिकेला सुद्धा या ठिकाणी पोटोबा काहीच काम करत नाही असंच वाटतं आहे. कारण नासिका कर्णिकेला या ठिकाणी म्हणते आहेत की बघ ना, मी रात्रंदिवस या ठिकाणी श्वास घेण्याचं कार्य करत असते. आपण बघतो मुलांनो, हम लोग भी दिन रात श्वासोश्वास घेते रहते हैं. अगर समझ लो हम लोगों ने श्वास नहीं लिया तो क्या होगा? पता नहीं है ना. हम लोग श्वासोश्वास लेते हैं इसीलिए तो जिंदा है. और हे काम कौन करता है? नाक. नाकाचं काम श्वास घेण्याचं आणि म्हणून पंचेंद्रियामध्ये नाक हे अतिशय महत्त्वाचं. कान आहे, नाक आहे, जिह्वाताई सुद्धा आहेत आणि म्हणून नासिका जी आहे ती नासिका या ठिकाणी म्हणते आहेत मी श्वासोश्वास दिवसभर रात्रभर घेण्याचं कार्य म्हणजे काम सतत म्हणजे नेहमी माझं चालूच असतं. श्वासोश्वास घेण्याच्या पलीकडे सुद्धा मी वास घेण्याचं जास्तीचं काम करते. जास्तीचं म्हणजे एक्स्ट्रा काम करते. नाक वास घेण्याचं आपण बघतो, हम लोग देखते हैं कि हमें नाक तो हम लोग श्वासोश्वास लेते ही हैं, लेकिन श्वास लेते समय हम लोगों को सुगंध या दुर्गंध मतलब बदबू या सुगंध दोनों भी आती हैं और वो हम लोग अपने नाक से ही लेते हैं. आणि म्हणून या ठिकाणी नाक जे आहे ते या ठिकाणी कर्णिकेला म्हणत आहेत की मी या ठिकाणी अशा प्रकारे श्वासोश्वास आणि वास घेण्याचं जादा कामसुद्धा करते, परंतु पोटोबा जे आहे ते मात्र या ठिकाणी लिहिलेलं नाही. म्हणजे ती सुद्धा या ठिकाणी म्हणते नासिका की पोट मात्र कोणत्याही प्रकारे काम करत नाही. बघा,
डॉट 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 दिलेला आहे. म्हणजे आपल्या भावना ज्या आहे त्यापुढे तिला मांडायच्या आहेत. विरामचिन्ह या ठिकाणी आपण बघतो की विरामचिन्हाचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. हस्तकराज म्हणजे हात. बघा आपण या ठिकाणी बघितलं जिव्हाताई, कर्णिका, नासिका. आता हस्तकराज म्हणजे आपले हात, जे हात आपल्याला सर्व काही करायला शिकवतात. हस्तकराज काय म्हणतात? काहीच काम करत नाहीत. पदकुमार म्हणजे आपले पाय, उलट सगळ्यांवर गुरगुरतो म्हणजे रागवतो. शिवाय जो उठतो तो कशासाठी? पोटासाठी. म्हणत आम्हाला राबवून घेतो. राबवून घेणे म्हणजे आमच्याकडून काम करून घेतो. आमच्याकडून कष्ट जे आहे ते कष्ट करून घेतो. बघा हस्तकराज जे आहे म्हणजे हात जे आहे ते सुद्धा या ठिकाणी म्हणत आहेत की आपलं पोट जे आहे ते कोणत्याही प्रकारचं काम जे आहे ते करत नाही. पायसुद्धा या ठिकाणी म्हणत आहेत. म्हणजे नासिका, कर्णिका आणि जिव्हाताई यांच्या बरोबरीने हात आणि पाय यांना सुद्धा पोटोबाची तक्रार जी आहे ती या ठिकाणी आहे. आणि म्हणून पाय जे आहेत म्हणजे पदकुमार जे आहे ते सुद्धा या ठिकाणी म्हणतात की तो काही काम करत नाही, उलट आपल्यावरती तो या ठिकाणी रागवत असतो. शिवाय जो उठतो तो म्हणजे सब लोग, जिसको देखो ओ सब लोग, किस लिए आप काम कर रहे हैं? तो पोट के लिए, मतलब अपने पेट के लिए हम लोग काम कर रहे हैं. असं म्हणून हम लोगों से काम करवा लेते हैं. क्योंकि पैर नहीं चलेंगे तो हम लोग ऑफिस नहीं जाएंगे, हाथ नहीं रहेंगे तो हम काम नहीं करेंगे. तो हम लोग जो काम करते हैं वो खाली पेट के लिए है. और पेट क्या करता है? कुछ भी नहीं करता है, खाली खाता रहता है. और ज़्यादा खाए तो उसी को भी उसकी तकरार रहती है. इसीलिए हस्तकराज और पदकुमार जो है ये दोनों भी उसकी तकरार जो है नासिका, कर्णिका और जिह्वाताई के पास कर रहे हैं. अभी आगे कौन है देखो, नयन कुमार. नयन यानी आँख, आँख मतलब डोळे. बघा नयन कुमार काय म्हणतात? नयन कुमार म्हणतात मी सुद्धा हेच म्हणतोय. मी नेहमी बघण्याचं काम करतो. झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो. तो मीच. मी नसतो तर. बघा आपण बघतो की काही कल्पना आहेत की नयन कुमार म्हणत आहेत की मी सुद्धा या ठिकाणी हेच म्हणतो आहे की पोट जे आहे ते कोणतंही काम करत नाही. बघा मी नेहमी बघण्याचं काम करतो. हम लोग देखते हैं बच्चों कि आँख अगर नहीं होती तो क्या होता? हम लोग देख नहीं पाते. पैर नहीं होते तो चल नहीं पाते. हाथ नहीं होते तो लिख नहीं पाते. काम नहीं कर सकते. कान नहीं होते तो सुन नहीं सकते. नाक नहीं होते तो श्वासोश्वास नहीं ले सकते. इसका मतलब हम लोगों को सबको काम करना ही करना है. बराबर है. इसीलिए नयन कुमार भी बोल रहे हैं कि मैं हमेशा देखने का काम करता हूँ. इतना ही नहीं तो सबके सौंदर्य के लिए मैं आँख जो है उसमें भर डालता हूँ. मतलब देखो हम लोग देखते हैं ना कभी कभी जिसके आँखें बहुत सुंदर होती है उसमें अगर काजल लगाया होता है तो हम लोग बोलते हैं वाह क्या सुंदर आँखें है ना आपकी. देखो है ना, तुरंत अपने मन में एक आशा उत्पन्न होती है कि काश मेरे भी ऐसे आँख होते. कल्पना करके देखो कि अगर मेरी आँख ऐसी होती तो. बघा नयन कुमार म्हणतायत तो मीच. मी नसतो तर काय झालं असतं? एक कल्पना करा, अगर हमें आँख नहीं होती तो, अगर सूर्य उगवला नहीं तर, मतलब सूरज निकला ही नहीं तो, आई संपावर गेली तर,
आता संप का मतलब क्या होता है? हड़ताल। अगर आज मम्मी ने हड़ताल किया, आंदोलन किया कि चलो आप लोगों को रोज़ छुट्टी रहती है हर संडे को, मुझे तो संडे को भी नहीं छुट्टी मिलती है, आज संडे को मैं काम नहीं करूँगी, हड़ताल किया है उन्होंने, आंदोलन किया है। सोचो बच्चों क्या होगा? आज संडे है, खाना नहीं मिलेगा, कपड़ा नहीं होगा, कुछ झाड़ू पोछा नहीं होगा, खाना नहीं बनेगा, बहुत कुछ होगा। बराबर है ना? एकदम बरोबर आहे. आपण बघतो, एक मनात कल्पना करा की अगर आपली आई एक दिवस हड़ताल केला, तिने आंदोलन केलं, तर आपली अवस्था काय होईल? दुसऱ्या दिवशी आपले कपडे आपल्याला मिळणार नाही, अपनी कापी किताब हम लोगों को नहीं मिलेगा, टिफ़िन नहीं मिलेगा, पानी की बोतल नहीं मिलेगी, पापा के शूज़ नहीं मिलेंगे, जूता नहीं मिलेगा, उनका रुमाल नहीं मिलेगा। बहुत समस्या घर में हो सकती है एक मम्मी की वजह से। लेकिन हम लोगों को क्या लगता है, मम्मी घर में रहती है ना, उनको कुछ काम ही नहीं रहता है। हम लोग स्कूल में जाते हैं, लिखते हैं, पढ़ते हैं, फिर भी मम्मी कुछ नहीं काम करती। ऐसा नहीं है, मम्मी ही सब कुछ करती है, उलट हम लोग कुछ नहीं करते। हम लोग खाली एक ही काम करते हैं, स्कूल में जाना। देखो मम्मी कितना काम करती है, आपको टिफ़िन बना के देती है, पानी की बोतल भरती है, आपका कपड़ा धोती है, सुखाती है, इस्त्री करती है। बहुत सबके घर में जितने लोग हैं उतने सबके काम मम्मी करती है। लेकिन मम्मी को कभी हम लोगों ने बोला है कि मम्मी आप बैठो, मैं आज काम कर लेती हूँ? और कर भी रहते हो तो बहुत अच्छा है। देखो नयन कुमार भी बोल रहे हैं कि मेरी वजह से सब लोग सुंदर दिखते हैं, लेकिन मेरा तो कोई व्हॅल्यू है ही नहीं। मी नसतो तर काय झालं असतं? कल्पना करा आणि मनामध्ये विचार करून एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी लिहून बघा. काय होऊ शकतं? भरपूर काही या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून कर्णिका जी आहे ती कर्णिका या ठिकाणी काय म्हणते? पुरे तुझं लेक्चर बघा. कर्णिका जी आहे ती कर्णिका नयन कुमारला सांगते, बस तू जे सांगतो आहेत ना ते आता पुरं करायचं आहे. मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं, माझ्याशिवाय तर. बच्चों देखो, सबको लगता है कि मैं सब करता हूँ, सामने वाला कुछ करता ही नहीं है। लेकिन ऐसा नहीं है, हम लोग सब एक दूसरे के ऊपर निर्भय हैं. परंतु पाठामध्ये आपल्याला हा संदेश दिल्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपल्या लेखिका जी आहे त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे की आपण या ठिकाणी सर्व एक आहोत. एकात्मकतेची भावना या ठिकाणी आपल्या पाठामधून देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी लेखिकेने दिलेला आहे. कारण बघा, शरीराला हात, पाय, तोंड सर्वांची आवश्यकता आहे, परंतु प्रत्येक अवयव जो आहे तो आपलं महत्त्व जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. की बघा, नयन कुमार सुद्धा आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडतात, प्रश्नच नाही. पाय नसते तर आपण चालू शकलो नसतो, हात नसते तर आपण काम करू शकलो नसतो. आणि म्हणून प्रत्येक अवयव आपल्याला कशा प्रकारचा महत्त्वाचा आहे त्याचं वर्णन प्रत्येक अवयव या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे की जेणेकरून आपण व्यवहार जे आहे त्या व्यवहारामध्ये समोरची व्यक्ती जी आहे ती व्यक्ती या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमी नाही याचं आपल्याला भान राहू शकेल. आपण समोरच्या व्यक्तीला व्हॅल्यू देऊ शकू असं या ठिकाणी संदेश जो आहे, महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला द्यायला पाहिजे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कर्णिकासुद्धा म्हणते आहेत की माणसाच्या जीवन व्यवहारामध्ये मदत मी या ठिकाणी करते आणि माझ्याशिवाय तर काही होऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. कानसुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकण्याचं काम या ठिकाणी ते करतं. आपण जर काही ऐकलंच नाही तर आपण दुसऱ्याशी संवाद कसा बरं साधू शकणार? आणि त्यामुळे आपल्याला जीवन व्यवहारामध्ये म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही आपण काम करतो त्या कामामध्ये आपल्याला कर्णिका जी आहे म्हणजे कान जो आहे
त्याची मदत जी आहे ती अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून कानाशिवाय म्हणजे कर्णिकेशिवाय सुद्धा आपलं जीवन जे आहे ते अपूर्ण आहे. नासिका काय म्हणते बघा, नासिका जी आहे ती नासिका काय म्हणते. म्हटलं, कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का. बघा, नाक जे आहे ते कानाला काय म्हणताय की तुझ्यापेक्षाही माझा उपयोग माणसालाच नाही, सर्व सजीवाला अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. बघा, श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का. बघा, वरती आपण बघितलं की नासिका म्हणते आहे, रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य जे आहे ते सतत चालू असतं. आणि त्यामुळे या ठिकाणी श्वास जर घेतला नाही तर मनुष्य जो आहे तो जिवंत राहू शकेल का. अगदी बरोबर आहे. आपण जर श्वास घेतला नाही तर आपण जिवंत राहू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला नाकाची सुद्धा गरज असते. बच्चो, आप लोगों ने देखा होगा, पशु पक्षी प्राणी यांना सर्वांना नाक आहेत, परंतु झाडाला नाक नाही. बरोबर आहे. तरी सुद्धा ते श्वासोश्वास घेत असतं. आप लोगों ने साइंस में देखा होगा, पेड़ की पत्तियां हरी क्यों होती है, पीली क्यों पड़ती है. कार्बन डाइऑक्साइड छोड़ते हैं, ऑक्सीजन लेते हैं, कि ऑक्सीजन छोड़ते हैं, कार्बन डाइऑक्साइड लेते हैं, ये आपको अच्छी तरह से पता है. अगर पेड़ ने ऑक्सीजन नहीं छोड़ा तो हम लोग क्या लेंगे. हमें ऑक्सीजन की ज़रूरत है. आणि म्हणून आपण बघतो, वृक्ष जगवा, झाडे लावा. पर्यावरणाचं रक्षण जे आहे ते पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्यामुळे या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने आपण आपलं पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाचा ऱ्हास न करता पर्यावरण म्हणजे झाडं जगविण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करायला पाहिजे. आणि जेणेकरून आपल्याला श्वासोश्वास जो आहे तो शुद्ध मिळू शकेल. आणि म्हणून नासिका जी आहे ती नासिका सांगते आहे की श्वास घेतल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. तेव्हा जिव्हाताई काय म्हणते बघा, जिव्हाताईने तर मघाशी भरपूर तक्रारी जे आहे त्या तक्रारी पोटाबद्दल केलेल्या आहेत. तेव्हा जिव्हाताई आता काय म्हणते. जिव्हाताई म्हणते, आणि माझ्यामुळेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते. नाना तऱ्हेच्या पदार्थाची चव माझ्यामुळे मानव चाखू शकतो. बघा, आपण सारेजण अनेक कामे करतो, पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. तेव्हा आपण या पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करूया. बघा, जिव्हाताईच्या भरपूर तक्रारी आहेत. पोटाविरुद्ध संप करणे, त्यानंतर फक्त पोटोबा जे आहे ते खातच राहतात, खायची सक्ती ते माझ्यावरती करत असतात. अशा प्रकारच्या तक्रारी ज्या आहे ती तक्रारी या ठिकाणी जिव्हाताई करते आहेत. काय म्हणते, माझ्यामुळे माणसाच्या जीवनाला अर्थ आहे. बरोबर आहे, कारण ती या ठिकाणी बोलत असते. कारण कर्णिकेने आपल्याला दिलेला आहे की बडबडी जिभेला म्हटलेला आहे तिने. आपण गोड बोलतो. बघा, कडवड बोलणं माणसाला रुचत नाही किंवा पचत नाही. पचत नाही म्हणजे आवडत नहीं. अगर हमेशा हम लोग एक दूसरे के साथ अच्छा बोलते हैं तो वो लोग सबको पसंद रहते हैं. लेकिन अगर कोई अच्छा नहीं बोलता है तो हमें अच्छा नहीं लगता. हम लोग बोलते अरे वो तो ऐसा ही है, वो कोई अच्छा नहीं बातें करता है. मेरी फ्रेंड है ना, बहुत अच्छी बातें करती रहती है. देखो, गोड बोलण्याने अतिशय आपली कामं होत राहतात. म्हणूनच बच्चो, मकर संक्रांतीचा सण आहेत ना आपण साजरा करतो.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बघा बरोबर आहे ना. आपण एकमेकांना मकर संक्रांत के दिन तिळगुळ देते हैं और मीठा बोलने का आश्वासन देते हैं की तिळगुळ घ्या आणि तुम्ही गोड बोला. आणि म्हणून या ठिकाणी जिव्हाताई म्हणते, मी गोड बोलण्याचं सुद्धा काम करते. नाना तऱ्हेच्या पदार्थाची चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो. बघा, नाना तऱ्हेच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची चव जी आहे ती माझ्यामुळे मनुष्य चाखू शकतो, म्हणजे घेऊ शकतो. आणि त्यामुळे मी अतिशय महत्त्वाची आहे. आपण सारेजण अनेक कामे करतो. बघा, विरामचिन्हाचा उपयोग आहे, फुल स्टॉप आहे आणि या ठिकाणी एक कॉमा दिलेला आहे, अर्धविराम. म्हणून ती सांगते आहे की आपण या ठिकाणी सर्व कामं करतो. बघा, पण हा शब्द दिलेला आहे. याचा अर्थ दोन वाक्य जोडण्याचं कार्य जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. एक वाक्य आहे, आपण सारेजण अनेक कामे करतो, आणि दुसरं वाक्य आहे, हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. बघा, दोन वाक्य जोडण्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो ते म्हणजे उभयान्वयी अव्यय. बघा मुलांनो, पण हा उभयान्वयी अव्यय है. शब्दांच्या जाती देखा है हमने, संज्ञा, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय में हम लोगों ने देखा है पण, आम्ही, आणि, किंवा, परंतु, तेव्हा अशा प्रकारचे जे शब्द है वो शब्द हम लोगों को बताते हैं कि दो शब्द या दो वाक्य जब हम लोग एक साथ बनाते हैं तभी उसका उपयोग करते हैं. इसीलिए यहाँ दो वाक्य है. जिव्हाताई म्हणते आहेत, आपण सारे जण अनेक कामे करतो पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. बघा, पोटोबा जे आहे ते आयतं बसून खातात, कोणत्याही प्रकारचं ते काम जे आहे ते करत नाही असं तिचं म्हणणं आहे. आणि पोटोबा विरुद्ध आपण संप करूया. मगाशी मैंने बताया आपको कि संप का मतलब क्या होता है, हड़ताल. आई संपावर गेली तर, सूर्य संपावर गेला तर, संप मतलब हड़ताल. सूर्य उगवला नहीं मतलब सूरज उगा ही नहीं तो क्या होगा. आईने हड़ताल केला तर काय होणार. बघा, म्हणून या ठिकाणी जिव्हाताई जी आहे ती सुद्धा या ठिकाणी म्हणते आहे की आपण पोटाविरुद्ध हड़ताल करूया, आंदोलन जे आहे ते आंदोलन करूया. आणि मेंदूराजा जे आहे त्या मेंदूराजे साहेबांकडे तक्रार करूया. बघा, आता आपण बघतो आपलं डोकं जे आहे त्या डोक्याला मेंदू आहेत आपला, म्हणून त्यांनी मेंदूला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, राजा म्हटलेलं आहे त्यांनी. आणि त्यामुळे आता सर्वचे सर्व म्हणजे नाक, कान, हात, पाय हे जे सर्व आहेत ते सर्व आता मेंदू राजांकडे या ठिकाणी आपली तक्रार जी आहे ती तक्रार घेऊन या ठिकाणी जात आहेत. डोळे काय म्हणतं म्हणजे नयन कुमार म्हणतात, हो हो आमची तयारी आहे. डोळे म्हणतायत, हो हो आमची तयारी आहे संप करण्याची, आजपासून मी बघणार नाही. बघा, नयन कुमार काय म्हणत आहेत की आजपासून मी बघण्याचं काम जे आहे ते करणार नाही. नासिका काय म्हणते, मी वास घेणार नाही आणि श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. कारण श्वास जर नाही घेतला तर माणूस जिवंत राहणार नाही याची कल्पना जी आहे ती कल्पना या ठिकाणी नासिकेला आहे. त्यामुळे ती म्हणते आहेत की मला या ठिकाणी श्वास जो आहे तो श्वास या ठिकाणी घ्यावा लागणार आहे.
कर्णिका काय म्हणते, मी ऐकणार नाही. बघा, डोळे बघणार नाही, नाक वास घेणार नाही, कर्णिका ऐकणार नाही. जिव्हाताई काय म्हणते, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईल. बघा, आता एक नवीन अवयव जो आहे तो संपामध्ये आपल्या सामील होणार आहे. बघा, म्हणजे पाठामधला जो संदेश आहे, एकात्मकतेची भावना आहे, त्यामध्ये दंतराज म्हणजे आपले दात जे आहे ते दात सुद्धा संपामध्ये आता समाविष्ट होणार आहेत. कारण जिव्हाताई खाणार नाही, त्यामुळे दात कसं खाणार? आपल्या तोंडामध्ये घास घेण्याचं काम जे आहे ते जरी जिव्हाताई घेत असली तरी खाण्याचं काम जे आहे ते मात्र या ठिकाणी दात करत असतात. आणि त्यामुळे दातांना सुद्धा आपल्या संपामध्ये आपण समाविष्ट करून घेऊया असे या ठिकाणी आता जिव्हाताई म्हणते आहे. हस्तकराज म्हणतात, मी घास उचलणार नाही. बघा बच्चों, एक एक अवयव अपना महत्व बताने की कोशिश कर रहे हैं. हां, हात आहेत, हात म्हणतो आहेत की मी घास म्हणजे आपल्या ताटामध्ये असलेला पदार्थ जो आहे तो उचलून तोंडात टाकणार नाही. पदकुमार काय म्हणतात, मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही. म्हणजे मला त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की पदकुमार जे आहे ते म्हणतात, मी स्वयंपाकघरापर्यंत या ठिकाणी जाणार नाही. म्हणजे पोटोबाला चांगली अद्दल घडेल, म्हणजे कळेल त्याला की या ठिकाणी हे सर्व महत्त्व जे आहे ते फक्त पोटालाच नाही तर सर्व अवयव जे आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी द्यायचं आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आता नयनकुमार आहेत, नासिका, कर्णिका, जिव्हाताई, हस्तकराज आणि पदकुमार यांनी आपापलं महत्त्व या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न अतिशय उत्तम प्रकारचा त्यांनी केलेला आहे. कारण समोरच्या याला अद्दल त्यांना आता घडवायची आहे. आता अद्दल घडवायची आहेत म्हणजे काय करायचं आहे, आपण या ठिकाणी मुलांनो उद्याच्या पिरियडला बघणार आहोत की हे सर्व अवयव जे आहे ते सर्व अवयव या ठिकाणी आता मेंदूराजांकडे जाऊन पोटोबाची कशा प्रकारे या ठिकाणी तक्रार करणार आहेत आणि पोटोबाला कशा प्रकारे चांगली अद्दल जी आहे ती अद्दल या ठिकाणी घडवणार आहेत. मुलांनो, आपण बघतो एखाद्या वेळेला वर्गामध्ये जर काही भांडण झालं तर आप लोगों ने टीवी में देखा होगा कि एक दूसरे को अद्दल कैसी करते हैं, एक दूसरे को परेशानी कैसे बच्चे कराते हैं. भले ही खुद ना करे लेकिन अपने दोस्तों को बता के जाओ उसके साथ मारामारी करो, उसको ये करो, उसको वो करो. नहीं तो क्या करते हैं, उसके साथ बातें ही नहीं करते. बराबर है ना. उसको अद्दल घड़ाते हैं, चलो हम लोग आपके साथ रहेंगे नहीं, उसके साथ बातें नहीं करेंगे, दूसरे को भी बताएंगे नहीं इसके साथ बातें नहीं करने का. मतलब उनको एक अद्दल घड़ाते हैं. कैसी, हम लोग बच्चों कल के पीरियड में देखेंगे कि कैसे सब अवयव जो है वो पोटोबा को अद्दल कराते हैं, घड़ाते हैं. इसीलिए बच्चों अगला पाठ मतलब अगला भाग जो है वो हम लोग कल देखेंगे. बच्चों आज जो मैंने आपको पढ़ाया है वो आप लोग अच्छी तरह से देखो क्योंकि बहुत महत्वपूर्ण पाठ है आपका. आपको एक साथ रहने की मदद आपका पाठ करेगा. किसी से भी दुश्मनी नहीं लेना है क्योंकि दुश्मनी ले से क्या फ़ायदा. हम लोग जब एक दूसरे के ऊपर निर्भय रहते हैं तो हमें एक दूसरे से दुश्मनी नहीं लेनी चाहिए. इसीलिए बच्चों हम लोगों को बहुत अच्छा पाठ अपनी लेखिका जो है वो लेखिका
प्रभा बैकर उन लोगों उसने दिया है कि एक साथ रहकर हम लोग बहुत कुछ कर सकते हैं। मैंने इसीलिए आप लोगों को अभी भी बता दे रही हूँ कि आप अच्छी तरह से मैंने जो भी आपको पढ़ाया है वो पाठ आप लोग अच्छी तरह से देखो। देखने के बाद सुनो मैंने जो आपको पढ़ाया है, और पाठ का वाचन भी करो। पाठ पढ़ो, पाठ पढ़ोगे तो आपको प्रश्नों के उत्तर जो है वो अच्छी तरह से आ जाएंगे। हम लोग बाकी का पाठ जो है वो कल देखेंगे। धन्यवाद।